मंडळी, ही आहे उपवासाची मस्त परिपूर्ण डिश. कारण काय, मी ही भगरीपासून केलेलं आहे. भगरीला आपण आता सुपरफूड म्हणतो. त्याच्यामध्ये मस्तपैकी नारळ घातलेला आहे. छान गुळाचा आणि नारळाचा असा खमंग वास येतोय. थोडासा छुंदा आणि थोड्याशा पापड्या, याच्याने आपली ही उपवासासाठीची मस्त डिश तयार झालेली आहे. आता ही डिश कशी केली ते आपण बघूया. नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. हे अगदी मोजकं साहित्य घेऊन मी आज अगदी मस्त उपवासाचा असा नारळी भात करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी ही भगर घेतलेली आहे मी. आणि माझ्याकडे नेहमी भगर भाजून ठेवलेली असते. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात किडे वगैरे पोरकिडे होत नाहीत, आळ्या होत नाहीत. तर असे जर सगळी तयारी असेल, म्हणजे गूळ चिरलेला असतो, खोबरं जर खवलेलं असेल, तर अक्षरशः 7-8 मिनिटात हा नारळी भात तयार होऊ शकतो. तर आता आधी आपण भगर धुवून घेऊया. ही मी फक्त भाजून ठेवलेली आहे. धुवून जर भाजून ठेवली तर आणखीन वेळ वाचू शकतो. भगर धुताना अशी एक बारीक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये भगर धुवायची. एकतर ती हाताला सारखी चिकटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये बरीचशी बारीक भगर पण असते, तर ती वाया पण जात नाही. अशी चाळणीमध्ये जेव्हा आपण अशी भगर धुवून घेतो आणि याच्यातलं पाणी काढून निथळत ठेवायची. आणि भगर आता ह्या जो भगरीचा आपण नारळी भात करणार आहे, तर त्याच्यासाठी ही भगर कोरडी होणं आवश्यक आहे. म्हणजे मग नारळी भात आणखीन लवकर होईल. तर आता ही छान मी निथळत ठेवते. भगर जेवढी आपण कोरडी करून घेऊ, तर तेवढी कमी तुपामध्ये आणि कमी वेळामध्ये ही भगर परतून होते. भगर धुवून 10-15 मिनिटं झाली आहे, पण ह्याच्यात अजून पाणी आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे कापडावर कोरडं करून घ्या, म्हणजे मग लवकर आपला नारळी भात तयार होईल. एकीकडे मी कढई तापत ठेवली आहे. तर त्याच्यासाठी साधारण जेवढी भगर असेल तेवढा तरी कमीत कमी नारळाचा चव पाहिजे. नाहीतर मग नारळी भात आपण म्हणतो तर नारळाची चव लागणार नाही. त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स मी घेतलेत. तुम्हाला याच्यामध्ये वेलदोड्याची पूड आवडत असेल तर तुम्ही वेलदोड्याची पूड वापरू शकता, पण मला गुळाबरोबर वेलदोड्याची पूड नाही आवडत. तर मी थोडंसं याच्यातलं जायफळ खिसून घेणार आहे. थोडेसे बेदाणे आणि थोडे काजू घेतलेत. हे ऑप्शनल आहेत, नाही घेतले तरी चालतील. आणि एका वाटीला थोडीशी कमी होती भगर, पण त्याच्यासाठी मी भरून गूळ घेतलेला आहे. म्हणजे हे आपलं खोबरं आणि भगरीला मिळून हे गुळाचं प्रमाण बरोबर होतं. अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. तूप घालूया, साधारण 2 चमचे. तूप तापत ठेवलंय. याच्यामध्ये 2 लवंगा घालणार आहे मी. तुम्ही लवंगा उपासाला खात नसाल तर घालू नका, पण सरसकट मला वाटतं लवंगा चालतात उपासाला. तर थोडेसे 1-2 लवंगा घातल्या की त्याची एक छान अशी चव येते भाताला. याबरोबरच थोडेसे काजू आणि बेदाणे मी थोडे परतून बाजूला ठेवणार आहे. छान अशी खमंग चव येते त्याच्यामुळं. पण अजिबात हे जास्त होऊ द्यायचे नाही, नाहीतर मग काजू कडवट लागतात आणि बेदाणे पण कडवट लागतात. थोडेसे त्याचा आकार बदलला, रंग बदलला की मी हे काढून घेते. बेदाणे छान फुलले. आता हे काढून बाजूला ठेवूया. आणि याच्यामध्ये आता भगर छान परतून घ्यायची आहे. आता ही भगर छान कोरडी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची. मी जसं आधी म्हटलं ना तुम्हाला, भगर जेवढी आपण आधीच कोरडी करून घेऊ तर तेवढी ती लवकर परतून होते. तुम्हाला वेळ असेल तर 1-2 तास आधी सुद्धा तुम्ही भगर धुवून ठेवली तरी सुद्धा चालेल. तर आता ही परतून झाल्यावर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते. 3 ते 4 मिनिटं तरी लागतील भगर परतायला. भगर परतून होतीये तर तोपर्यंत मी एकीकडे आधण ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि जेवढी भगर होती त्याच्या साधारण दुप्पट पाणी मी गरम करायला ठेवलं आहे. तेवढं बरोबर लागतं आणि तेवढं बरोबर होतं. थोडंसं आता भगरीच्या वर अवलंबून आहे की थोडंसं कमी जास्त लागू शकतं, पण हे असं मध्यम मऊ अशी भगर होते ही. म्हणजे हा भगरीचा जो नारळी भात आपण करतो तो, कारण ही आपण भगर धुवून घेतली होती, याच्यामध्ये अजून थोडासा पाण्याचा अंश होता. तर त्याच्यामुळे जेमतेम दुप्पट पाणी घातलं तरी हे आपल्याला बरोबर होतं. तुपाचा आणि लवंगेचा असा मस्त वास सुटलेला आहे अगदी. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया खोबरं. भगरी एवढंच खोबरं घेतलेलं आहे. आता हे खोबरं पण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटं खोबरं पण मी भगरी बरोबर परतून घेतलंय.
पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये उकळतं पाणी घातलं की अक्षरशः 3 ते 4 मिनिटात आपली भगर शिजून होते. मिक्स करून झाकण ठेवूया. तीन 4च मिनिटं झाली आहे. हे बघा भगर छान शिजलेली आहे. उकळतं पाणी घातल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ मिसळूया. एक वाटी भरून भगर नव्हती, पण गूळ मात्र मी 1 वाटी गच्च भरून घेतलेला आहे. आता हे मिक्स करूया आणि परत झाकण ठेवूया. गूळ विरघळला की हा आपला भगरीचा नारळी भात तयार होईल. गूळ घातल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. गूळ सगळा विरघळलेला आहे आणि हे बघा असा छान, जरी तुम्हाला हा असा मऊ दिसत असला तरी गार झाला की ते अजून थोडासा मोकळा होतो. आणि जरी मऊ असला तरी हे बघा भगरीची शीतन त्याच्यात व्यवस्थित दिसत आहे. तर असा मस्तपैकी उपवासाचा नारळी भात किंवा नारळी भगर तुम्ही म्हणू शकता. तर ही तयार आहे. आता ह्याच्यामध्ये मी फक्त जायफळाची पूड घालते. आधी गॅस बंद करते. मी जसं आधी म्हणलं तर तसं तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर वेलदोड्याची पूडसुद्धा घालू शकता. पण खरं म्हणजे गुळाबरोबर जायफळच जास्त छान लागतं. मिक्स करून घेऊया. मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हे मी सर्व करून घेते. याच्याचबरोबर तुम्हाला एक छोटीशी पण उपयुक्त टिप सांगते. आपण बऱ्याच वेळेला मुदी करायला प्लॅस्टिकचं मुदाळं वापरतो आणि हे असं गरम गरम खरं म्हणजे शक्यतो प्लॅस्टिकमध्ये घालू नये. तर त्याच्यासाठी एक छोटीशी टिप आहे. चला बघूया. गाळणं ओलं करून घ्यायचं आणि हे बघा गाळण्याने अगदी अशी पटकन मूद पडते. अजिबात चिकटत नाही गाळण्याला वगैरे आणि भराभर आपलं हे काम होतं. प्रसादाच्या मुदेसुद्धा असाच ह्या छोट्या गाळण्याने आपण पाडू शकतो. उपवासाला चालणारा तक्कू, म्हणजे याच्यामध्ये फक्त मी जिऱ्याची पूड घातलेली आहे. हे तोंडी लावायला आपण घेऊ शकतो. थोडेसे तोंडी लावायला वेफर्स किंवा बटाट्याचे पापड आणि कैरीचा छुंदा आणि हा मस्तपैकी उपवासाचा नारळी भात किंवा नारळी भगर आपण म्हणू शकतो. तर ही अशी मस्त डिश तयार झालेली आहे. तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.